तुम्हाला जर ना या दिवसात भाज्याच खायची इच्छा होत नसेल आणि जेवू वाटत नसेल, तर मग अशा प्रकारे ही चमचमीत आणि झणझणीत भाजी एकदा बनवून बघा. सारख्या आलटून पालटून त्याच त्या भाज्या बनवल्या तर मोठेच काय लहान सुद्धा खायला कंटाळतात. मग अशा वेळी ही चमचमीत भाजी बनवायची. बोटच काय ताट सुद्धा चाटून खातील एवढी गॅरंटी आहे. तर करायचं काय, नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेल घ्यायचं. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरं, हिंग आणि बऱ्याच असा कापलेला लसूण घ्यायचा. लसूण छान बारीक कापून घ्यायचा, लालसर परतून घ्यायचा आणि बऱ्याच अशा हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर कांदा मस्त परतून घ्यायचा. एक मोठा कांदा बारीक कापून घेतला. कांदा परतताना थोडंसं मीठ घातलं म्हणजे कांदा लवकर परतला जातो. तो सुद्धा छान परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे मसाले घालायचे. हळद, तिखट, घरचं घरगुती लाल तिखट घेतलंय, गरम मसाला घेतलाय, तो पण छान तेलामध्ये परतून घ्यायचा. 2 मोठे टोमॅटो चांगले बारीक कापून घ्यायचे, ते सुद्धा छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे. अशा प्रकारे त्याची चटणी करून घ्यायची. इथे ना मी मेथीची भाजी घेतली, स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घेतलेली आहे. तुमच्याकडे मेथी नसेल तर तुम्ही पालक भाजी सुद्धा घातली तरी चालेल. भाजी घातल्यावर छान हिला मिक्स करून घ्यायचंय. व्यवस्थित एकजीव झाली की यावरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं. बाजूला इथे आपल्याला दुसरी तयारी करायची आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, भाजलेले डाळवं आणि भाजलेले तीळ घालून छान फिरवून घ्यायचं. नंतर यामध्ये पाणी घालून याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. इकडे बाजूला 2-3 मिनिटांनंतर भाजी सुद्धा शिजलेली असेल तर आता ती तयार केलेली पेस्ट आहे ती घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं. शेंगदाणे, तीळ आणि डाळवं यामुळे भाजीला घट्टपणा येतो, त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालायचं आणि भाजी शिजू द्यायची. चवीप्रमाणे थोडंसं अजून मीठ घालायचं. सुरुवातीला सुद्धा मीठ घातलं होतं, त्याचा अंदाजा घ्यायचा. गॅसची फ्लेम कमी करायची, झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटं भाजी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची. मध्ये एकदा चेक करून मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली चिकटणार नाही किंवा करपणार नाही. अशा प्रकारे मस्त चमचमीत आणि सुगंधित आपली भाजी तयार होते. ही भाजी बनवल्यानंतर 4-5 घरांना सुद्धा वास जाईल असा याचा खमंग सुगंध सुटतो आणि 4-5 घरचे लोक विचारल्याशिवाय राहणारच नाही. आणि घरचे लोक तर बोटच चाकून चाकून खातील आणि तुम्हाला परत ही भाजी बनवावीच लागेल. जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.